हाय गाईज गाईज आता एक दोन दिवसात ना आम्ही गावी जाणार आहे आणि गावी काही झाडं लावण्यासाठी आम्ही गावी चाललो आहे. तर गावी जाण्यापासून ते येण्यापर्यंत किती छान छान कोकणातले नजारे आहेत, आम्ही काय काय मजा मस्ती करू हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपण निघालो आहे आपल्या गावी आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं वातावरण आहे. म्हणजे कोकणात जाताना ट्रेनमध्ये जर खिडकी मिळाली तर वा, आणि काय हवं. चांगलं ढगाळ वातावरण, थंड वातावरण, बारीक बारीक पाऊस पण पडतोय आणि अशा प्रकारे आपण आता आपल्या गावी पोहोचू. आता रेडी तर झालोय, आता जाऊया देवपानाला. देवपानासाठी काकांनी 2 कोंबडे घेतले आहेत. ही आमची वाट, कोकणातली छोटी वाट, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. पाणी आपलं प्यायला एकदम हां हो, इथपर्यंत असतं. हो, पाणी इथपर्यंत असतं. आपण मला देवपानासाठी असं आज जावं लागतं छोट्या मोठ्या पाण्याळ वाटेवरून. मोंडोपक्ष त्यामुळे किनेच्या गावड्याचा वार्षिक देवपान ह्या जोड्याचा आपला करतो वार्षिक. तर आपला त्याप्रमाणे तुका अशी पानं ठेवलेली. मुंबईवरून तुम्ही कोकणात विमानाने पण येऊ शकतात, फक्त एका तासात. इथे कोकणात इतक्या जोरात पाऊस चालू आहे ना, तुम्हाला दाखवतो. पूर्ण आभाळ काळो होऊन आलाय, इतक्या जोरात पाऊस पडतोय ना, एक नंबर वातावरण. हा नजारा आमच्या जुन्या घराकडचा. काय वातावरण निर्मिती झाली आहे, सगळीकडे चांगलं ढगाळ वातावरण आणि जी हवा सुटली आहे ना, एकच नंबर. काय घेऊन आला पाणी पडणार शिवलिंग घेऊन. पाणी सांडू नको रे, पाणी सांडते बस. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून जाम मजा येते कोकणात. आणि कोकणात आपल्या भावांसोबत असताना आणि काय पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टीत मजा. इथे जरा विचार केला की काकाची छत्री घेऊन काकाला जरा भिजवू. माझे जसे छलक कोकणची ग, मन समीन. कसं वाटतंय? मस्त वाटते बाई, माझ्या कसं वाटतंय भाई? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अरे हात ऐकतच नाही बाई. मी नाही व्हिडिओ मध्ये, मला येऊ नका व्हिडिओ मध्ये. ना काम ना धाम भेंडी उगाच व्हिडिओ मध्ये. मी म्हटलं चांगला सोबर व्हिडिओ आहे हा, बाटल्या दाखवतोय काढून. इथे आमची गाडी निघत नव्हती, त्यामुळे आम्ही समोरची जी स्कूटी आहे ती आम्ही साईडला आम्ही नाही लावली. तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस चालू आहे. इतका पाऊस, सगळीकडे पाणी. आमचा पाय पाण्यात जात होता, इतका पाऊस. आणि हा एक अद्भुत नजारा. हे जे दिसतंय ना घर, ते आमचंच. पहिले आम्ही इथेच राहायचो, मोठं होतं, आता आम्ही ते छोटं केलं. आणि त्या घराकडून दिसणारं हे आमचं तळ. काय सीन आहे. तर तुम्ही बघू शकता की झाडं लावायला आम्ही जे कामगार बोलवलेली ती कशी झाडं लावत आहेत. समोर जरी नको बोलूया असं, नाही टेन्शन नाही, बोलायचं ते नितीन काकाला पण माहिती आहे. झालं तुझं लॉगिंग सुरू. नितीन काकाला घे लॉग मध्ये, नितीन काकाला घे, व्ह्यूज येतील आपल्या लॉग. अच्छा, त्याला फोन केला का? रुपेश काकाला फोन कर, आलो म्हणा आम्ही खाली. तेच फोन केला. त्याला बोल खाली आहे. नितीन काका आहे रे, त्याच्या समोर जरी चांगलं बोलूया. नाही बोला काय ना, मला फरक नाही पडणार. हा ये खाली. हे डोंगर दऱ्यांमधील झरे.
काय अद्भुत नजारा आहे. तर चाललो आहे आता आम्ही मुंबईला, पण हा अद्भुत नजारा सोडून जावंसं वाटत नाही. ठीक आहे, पुन्हा एकदा येऊ असे छोटे मोठे आणि मजेदार व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला. त्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया परत.